शक्तीपीठ महामार्गाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत नवीन अध्यादेश काढल्याचं समजतंय. मार्गाचं काम देखील सुरू होणार आहे. बघा, यापूर्वी सुद्धा मी याचा स्पष्टपणानं उल्लेख केला होता आणि परवा पंचकल्याण पूजा जी जैन समाजाची होती नांदेडला, त्याला मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आले होते. मी आणि ते गाडीनं गेलो, गाडीनं एकत्र आलो. त्यावेळा ह्या शक्तीपीठ मार्गाची सविस्तर चर्चा झाली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही हे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं. कसलीही अधिसूचना निघाली, काही निघाली, त्यात कोल्हापूर असणार नाही. आता त्यांनी मला एक विचारलं होतं की सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा विरोध नाही. आता जिथे शेतकऱ्यांचा विरोध नाही तिथं आम्हाला विरोध करायची गरज नाही, तिथं पण झाला. आता सांगलीच्या पुढं गोव्याला कसं जायचं असं ते मला विचारत होते. तुम्ही त्यांना सांगितलं सांगलीपासून आता कोल्हापूर ते सांगली हा रोड होतोय, नवीन आज टेंडर निघालेला आहे. तिथून ते कोल्हापूरपर्यंत येईल रस्ता. त्यानंतर हायवेनं शंकेश्वर मार्गे जाईल गोव्याला, त्याचा रस्ता सुचवलेला आहे आणि त्या रस्त्यानं गोव्याला सांगलीपासून इथपर्यंत आलेले लोक पुढे जातील. अलाइनमेंट होणार हे फिक्स आहे 100%. कोल्हापूर जिल्हा त्यात नसेल. तुम्ही वारंवार याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे. नाही, आत्मविश्वासाने दिलेलं आहे. कोल्हापूर जिल्हा नसेल. वारंवार हे सांगितलेलं आहे की मी वारंवार सांगितलेलं आहे. तो जमीन ऍक्विजिशनचं जी नोटिफिकेशन केलेलं तुम्हाला कागदही दिलेला आहे. त्यामुळे त्यात ते संबंध विषय संपलेला आहे. पण म्हणजे शेतकऱ्यांना भीती आहे की जर सांगलीपर्यंत हा महामार्ग आला तर भविष्यामध्ये पुन्हा आडमार्गाने पुन्हा तो अजिबात आडमार्गाने वगैरे काही येणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्याचा विरोध आहे तोपर्यंत होणार नाही, ते आधीच सांगितलेलं आहे. सांगलीपर्यंत लोकांची मागणी आहे ना त्यांना तिथं काय करूया आपण. त्यांची जर मागणी असेल आणि त्याला पाहिजे असेल तर आपण अडवणारे कोण. आणि म्हणून मी त्याला रस्ता सांगितलं ना, सांगलीपर्यंत आल्यानंतर सांगली टू कोल्हापूर आता नवीन रस्ता होतोय. कोल्हापूरपर्यंत हायवेला जोडायचा, तो सरळ आंबोली मार्गे जाईल. शक्तीपीठ मार्गे आंबोली टू गोवा. म्हणजे आंबोलीला गोव्याला जाणाऱ्या लोकांची काही अडचण होणार नाही. संतोष देशमुख जे आंदोलन केले ते सगळे मार्ग या संदर्भातली कारवाई ती झालेली नाही. टाकीवर चढून आंदोलन चालू. मी काही त्याची आज माहिती घेतलेली नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे की जे दोषी असतील त्यांना कडक आम्ही शासन करू. सगळे जवळजवळ आता आरोपी अटक झाले आहे. एकटा तेवढा राहिलेला आहे, त्यालाही लवकर अटक होईल. आणि मला वाटतं की मकोकाही लावण्यात आलेला आहे. आता सगळी कायदेशीर कारवाई करत असताना आता जी त्यांची मागणी आहे, जी धनंजय मुंडेंच्या बद्दल विशेषतः, त्याला कुठलाच पुरावा नाही. पुरावा जर असेल तर अजितदादा म्हणाले की आम्ही सोडणार नाही. तसं एवढ्यावर विश्वासाने आता हे वातावरण शांत राहण्याची आवश्यकता आहे. आज अनेक शिष्टमंडळ मला भेटलेली होती. गांधीनगरचे लोक अचानक आज आले होते. त्यांना पुढच्या आठवड्यात मी त्यांची कारवाई करतो म्हणून एसपीला बोललो, तर पुढच्या आठवड्यात सुद्धा मी त्यांना बोलवलेलं आहे. संभाजीनगरमध्ये आपल्या भुजबळ साहेब आमचे नेते आहेत, आम्ही सांगितलं तुम्हाला, आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळं ते आम्हाला मार्गदर्शन करतील, करत राहतील. दंडाचाही वसूल करणार ते म्हणले. भुजबळ साहेब भरत गोगावले यांनी सुद्धा त्या संदर्भात आमचं मत तसं होतं किंवा एखाद्या टाटा बिर्ला अदानी यांच्या घरातल्याच एखाद्या महिलांना त्याला कसं देता येईल. त्यांना खरोखर जे इन्कम टॅक्स भरतायत अशा महिलांचे एखादे अर्ज 4 चाकी गाडी वगैरे आमच्या मूळ GR मध्येच आहे. आणि त्यांचं जरी आता कमी झालं तरी काय वसूल करायचं नाही असा आपला निर्णय झालेला आहे. अद्याप पालकमंत्री वातावरण कोल्हापूर ठीक आहे त्यांना ते करू द्या. त्याचा सवाल फारसा नाही. ही भूमी छत्रपती शाहू फुले आंबेडकरांची आहे. कधीपर्यंत पालकमंत्री 26 जानेवारी पूर्वी